नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व बाय स्केच. पुन्हा सोल्युशन फाइंड आउट करायचं, जनरल सोल्युशन आणि फेस पोर्ट्रेट स्केच करायचं. पुन्हा पुन्हा आयगेन व्हॅल्यू आयगेन वेक्टर इथपर्यंत आपल्याला करायचं. डिटर्मिनंट ऑफ लॅमडा आय मायनस ए इक्वल टू 0. लॅमडा +1 0 -1 लॅमडा +2 इज इक्वल टू 0. दोघांचा प्रॉडक्ट करण्याची गरज नाही, डायरेक्टली वापर. ओके, प्रॉडक्ट न करता काय होईल, कारण 0 आणि -1चा प्रॉडक्ट 0. आता या दोघा नंबरचा प्रॉडक्ट 0 आहे, म्हणजे दोघांपैकी ऍटलिस्ट एक 0 असला पाहिजे. लॅमडा +1 0 और लॅमडा +2 0. लॅमडाची व्हॅल्यू येईल याच्यावर -1 -1. आता एक कन्सेप्ट आहे, तुम्हाला नोट्स मध्ये भेटेल. ओके, आता या -1 आणि -2 याच्यामधला स्मॉलर व्हॅल्यू कोणती आहे, तर ही जी व्हॅल्यू आहे स्मॉलर व्हॅल्यू, ही काय झाली आपली स्ट्रॉंगर आयगेन. आता दोन्ही जेव्हा निगेटिव्ह येतात तेव्हा सिस्टीम काय असते बरं, सिंक. ओके, ते कोणत्या केसमध्ये असतं, स्ट्रॉंगर आणि विकर सिंकच्या केसमध्ये. ओके, -2 स्ट्रॉंगर आयगेन व्हॅल्यू आहे. आता हे तुमच्या माहितीसाठी इथं मी इथं लिहूनच देतो, स्ट्रॉंगर आयगेन व्हॅल्यू आणि काय झाली विकर आयगेन व्हॅल्यू. ओके, स्मॉलर आयगेन व्हॅल्यू स्ट्रॉंगर असते. स्ट्रॉंगर म्हटलं आता तिला, लार्जर आयगेन व्हॅल्यूला विकर आयगेन व्हॅल्यू. ओके, पुढचा पार्ट आता काय करणार आपण, आयगेन वेक्टर्स काढणार. त्यासाठी ते इक्वेशन कन्सिडर लॅम्डा आय मायनस ए इंटू एक्स इज इक्वल टू 0. ते काय झालं, लॅम्डा +1 0 -1 लॅम्डा +2 इंटू एक्स इक्वल टू 0. एक्स म्हणजेच आपला मॅट्रिक्स लिहावा लागेल, एक्स वाय इज इक्वल टू 0 0. आता पहिली व्हॅल्यू घेऊ आपण, की लॅमडा इक्वल टू -2 घेतो. आता स्मॉलर व्हॅल्यू घेतो, म्हणजे स्ट्रॉंगर व्हॅल्यू घेतो. काय होतं इथं, लॅमडा इक्वल टू -2 ला -2 +1 -1 0 -1 -2 +2 0 एक्स वाय इक्वल टू 0. मल्टिप्लिकेशन करून येतोय -1 इंटू एक्स 0 इंटू वाय इक्वल टू 0. सेम दुसरं इक्वेशन पण सेम आहे बघा, -1 इंटू एक्स 0 इंटू वाय, म्हणजेच दॅट इज काय भेटलं आपल्याला, एक्स इज इक्वल टू 0. -1 ने मल्टिप्लाय करू, एक्स 0 एकच इक्वेशन, दोन अननोन्स, वायला आपल्याला व्हॅल्यू असाइन करावी लागेल. आपला जो आयगेन वेक्टर आहे तो काही 0 आणि आर, म्हणजे 0 आणि 1. हा झाला आपला आयगेन वेक्टर्स. आता पुढे फॉर लॅमडा इक्वल टू -1, विकर व्हॅल्यू येतात. याच्यासाठी काय होतं बघा, -1 +1 0 0 -1 आणि -1 +2 +1. त्याच्यावर कोणतं इक्वेशन भेटेल, -1 इंटू एक्स +1 इंटू वाय इक्वल टू 0. ओके, पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, इथं व्हॅल्यू असाइन करावी लागेल. आता हे इक्वेशन काय होईल, एक्स मायनस वाय इक्वल टू 0. आपण वाय ला व्हॅल्यू असाइन करू. साइन वाय इक्वल टू एस, दिस इज अ रियल इक्वेशन होता आपला, एक्स मायनस वाय इक्वल टू 0, म्हणजे एक्स मायनस एस इज इक्वल टू 0, याच्यावर एक्स इज इक्वल टू एस. थोडक्यात आयगेन वेक्टर काय भेटतो, एक्स इज इक्वल टू एस, वाय इज एस, एस कॉमन म्हणजे 1 1 हा आपला आयगेन वेक्टर.
therefore जनरल सोल्युशन सेमच लिहायचं. जनरल सोल्युशन ऑफ given सिस्टीम इज, काय होईल मग बघा पहिले आपल्याला, एक्स ऑफ टी इज इक्वल, काय होतं आपला पहिला अल्फा, पहिले आयगन व्हॅल्यू ई रेस टू -2t, इथला आयगन वेक्टर आला होता आपला 0 आणि 1, प्लस बीटा इंटू ई रेस टू, सेकंड आयगन व्हॅल्यू आपली -1 इंटू टी, आणि आयगन वेक्टर आहे 1 आणि 1. याप्रमाणे हे झालं जनरल सोल्युशन. आता फेस पोर्ट्रेट ड्रॉ करताना फक्त या एका गोष्टीचा विचार करायचा फक्त, म्हणजे या दोन लाईन्स ड्रॉ करायच्या आपल्याला. ओके, पहिलं काय आहे, याच्यावर लाईन काही आपली एक्स इक्वल टू 0. ओके, एक्स ची व्हॅल्यू 0 म्हणजेच काही ना वाय ऍक्सिस, इथं काही ना 1 1 म्हणजेच एक्स इक्वल टू वाय, ही लाईन येईल इथं. आता आपल्याला इथं इथं काय ऍक्च्युली हे नाही, आपलं सॅटल नाही, इथं काय आलेलं आहे आपल्याला, सिंक आलेलं. सिंकचा फेस पोर्ट्रेट कसा काढायचा फक्त आपण तेवढं बघू. त्याच्यात या लाईनची काही गरज नाही, या लाईनची काही गरज नाही, लाईन काढतात. फक्त काय लक्षात ठेवायचं, कोणती लाईन घ्यायची की जी वीकर आयगेन व्हॅल्यू आहे त्याची लाईन ड्रॉ करायची. ओके, वीकर आयगेन व्हॅल्यूची लाईन ड्रॉ करायची त्यासाठी फेस पोर्ट्रेट मध्ये. ओके, ती करताना आता इथं लाईन ड्रॉ करून घेतो आणि एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, त्याच्यानंतर पुढं आता ही लाईन ड्रॉ करायची आहे एक्स इक्वल टू वाय. ओके, ती कशा कशातून पास होत, 0 0 मधून आणि 1 1 मधून पास होत. पॉईंट मार्क करून घेतला आणि आता इथं लाईन ड्रॉ करायची, वीकर आयगन व्हॅल्यूची लाईन ड्रॉ करायची. वीकर आयगन व्हॅल्यूची लाईन झाली की आता काय करायचे, पॅराबोला ड्रॉ करायचे. सेम सोर्स साठी पण आहे आणि सिंक साठी पण पॅराबोला ड्रॉ करायची. पॅराबोला ड्रॉ करताना कसं करायची की ती याला टँजंट असलं पाहिजे. ओके, जी आपण लाईन ड्रॉ केलेली याला काय असलं पाहिजे, टँजंट. ओके, एवढी काळजी घ्या. सिमिलरली दोन्ही साईडला करायची. पॅराबोला टँजंट असलं पाहिजे आपण जी लाईन ड्रॉ केलेली विकर आयगन वेक्टरची ती. ओके, आणि अजून एक गोष्ट काय की सोर्स साठी पण सेमच करायची असतात, फक्त एक चेंज काय, चेंज एवढा करायचा की त्याच्यात जी डायरेक्शन आहे ती अपोजिट करायची. याच्यासाठी काय डायरेक्शन असणार आहे, मध्ये येणार. सिंक साठी काय असणार आहे, मध्ये ओरिजिन कडे येते. आणि सोर्स साठी काय असणार आहे, याच्या अपोजिट साईडला असणार, म्हणजे बाहेर जातील. एवढाच फक्त चेंज असणार आहे. फेज पोर्ट्रेट आहे, सिंक फेज पोर्ट्रेट. ओके, सोर्सचं काही एक्झाम्पल दिसलं नाही मला, जर भेटलं तर ते करू. फक्त काय करायचंय, डायग्राम सेम असणार आहे, फक्त लाईन कोणती असणार आहे, विकरची असणार. ओके, म्हणजे आता इथं λ1 आणि λ2 यांच्यासाठी विचार करायचा. λ1 λ2 एवढंच विकरच लक्षात ठेवा. आणि याचप्रमाणे मग लाईन ड्रॉ केल्यानंतर त्याला टॅन्जंट असले तर पॅराबोला ड्रॉ करायचे. डायरेक्शन मध्ये असली पाहिजे सिंक साठी, सोर्स साठी अपोजिट. ओके,